नमस्कार. तर आज आपण रचनेतील पुढील भाग पाहायचा आहे. काल आपण समरूप त्रिकोणाची रचना पाहिली होती. दोन प्रकारचे समरूप त्रिकोण कसे काढायचे पाहिले होते. आज याच्यातीलच पुढचा भाग जो आहे तो म्हणजे स्पर्शिका कशी काढायची. तर स्पर्शिका ही वर्तुळाला असते आणि यामध्ये स्पर्शिकेला त्रिज्या आणि वर्तुळ मध्यापासूनचं अंतर याच्यातील काहीतरी कोणकोणते म्हणजेच तुम्हाला एक त्रिज्या देतात किंवा वर्तुळ मध्यापासूनचं अंतर देतात आणि स्पर्शिका काढा असं म्हणतात तुम्हाला. मग त्या मापाची तुम्ही स्पर्शिका काढायची असते. तर एकूण 2-3 अटीवर तुम्हाला स्पर्शिका काढा म्हणतात. पहा, पहिली अट कसं काय दिले पहा, तर बाह्य स्थित बिंदूपासून स्पर्शिका काढा. म्हणजेच काय, तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या दिलेली असते, त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं, बरोबर आहे. आणि या वर्तुळापासून बाह्य स्थित म्हणजेच हा वर्तुळ झाला, वर्तुळाच्या बाहेर असणारा बिंदू म्हणजे बाह्य स्थित बिंदू. मग तुम्हाला एखादा बिंदू इथं देतात आणि हा बिंदू दोन प्रकार देतात. पहा, एक वर्तुळ मध्यापासून असं म्हणतात आणि दुसरं वर्तुळापासून असं म्हणतात. पहा, वर्तुळापासून याचा अर्थच काय, हा जो बाह्य बिंदू P असेल, ओ वर्तुळ मध्य असेल, हा बिंदू जो आहे वर्तुळ मध्यापासून किती अंतरावर आहे म्हणजे हे अंतर OP अंतर तुम्हाला दिलेलं असतं. समजलं. तेव्हा ह्या अंतराला म्हणतात डिस्टन्स D म्हणतात. पहा या ठिकाणी समजलं. आणि दुसरं असते वर्तुळापासून म्हणतात. वर्तुळापासून म्हणजे इथून पासून हे अंतर देतं तुम्हाला या ठिकाणी. वर्तुळापासून इतक्या अंतरावर आहे तर त्या बिंदूपासून स्पर्शिका काढा म्हणतात. समजा त्रिज्या R असेल आणि वर्तुळ मध्यापासून म्हटलं असेल तर ह्या अंतरामध्ये त्रिज्या दिलेली असते, त्या त्रिज्येचा समावेश असतो. आणि जर वर्तुळाच्या परिघापासून म्हटलं असेल किंवा वर्तुळापासून असं शब्द दिला असेल, परिघ न घेता वर्तुळापासून म्हटलं असेल तर त्यामध्ये तुम्ही हे अंतर जे आहे हे अंतर असं न घेता D बरोबर दिलेलं अंतर अधिक R अधिक अंतर असं घ्यायचं. म्हणजेच त्या अंतरामध्ये त्रिज्या मिळवायची आणि नंतर तुम्ही रचना करायची. समजलं का. हे एक झालं. दुसरं जे आहे ते काय म्हटलं बघा, तर याच्यामध्ये म्हणजेच त्रिज्येतील किंवा स्पर्शिकेतील कोन दिला असता. म्हणजे तुम्हाला वर्तुळ देतात, या ठिकाणी हे वर्तुळ दिलेलं आहे, असं ठराविक व्यासाचं किंवा त्रिज्येचं वर्तुळ काढा म्हणतात. व्यासाचं म्हटलं असेल, व्यासाचं वर्तुळ तुम्हाला काढता येतं नाही, त्रिज्येचं वर्तुळ काढता येतं. आणि त्रिज्या आणि व्यास यातील संबंध जो आहे तर R बरोबर D/2 म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या का असते, निम्मी असते. ह्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं असतं. मग काय म्हटलंय, त्रिज्येतील कोन किंवा स्पर्शिकेतील कोन तुम्हाला ह्या दोन्हीपैकी एक दिलेलं असतं. पहा, म्हणजेच तुम्हाला त्रिज्येचं वर्तुळ सांगतात, R बरोबर 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढा आणि त्याच्यामध्ये त्रिज्या दिलेली असते. पहा, हा त्रिज्या, दोन त्रिज्या, ह्या त्रिज्येतील कोन काढा म्हणतात. आणि ह्या त्रिज्येच्या अंतबिंदूतून O, A आणि B असेल, A आणि B तून स्पर्शिका काढा असं म्हणतात. म्हणजे हा कोन दिलेला असतो 110, 120, 70, 80 असं वगैरे, आणि स्पर्शिका काढा म्हणतात. किंवा तुम्हाला असे स्पर्शिका दिलेली असते, अशी दोन स्पर्शिका दिलेल्या असतात, स्पर्शिकेतील कोन दिलेला असतोय, म्हणजेच एक 70 अंशाचा कोन करणाऱ्या स्पर्शिका काढा असं म्हणतात. समजलं. तेव्हा तुम्हाला या प्रकारची आकृती काढता आली पाहिजेत. हे दोन मध्ये पहा. तिसरा आहे जीवेच्या अंतबिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजेच काय, तुम्हाला वर्तुळ देतात आणि त्या वर्तुळामध्ये एक जीवा देतात. पहा, म्हणजे जीवा म्हणजे परिघावरील दोन बिंदू सांधून झालेली रेषा म्हणजे जीवा. ह्या जीवेच्या अंतबिंदूतून अशा स्पर्शिका काढा म्हणतात. समजलं. तुम्हाला हे पण करता आलं पाहिजे. आणि तिसरं परिघावरील बिंदूतून म्हणजे तुम्हाला असं म्हणतात, वर्तुळ दिलेलं असतं आणि वर्तुळातून व्यासाच्या अंतबिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे वर्तुळ मध्यातून जाणारी रेषा म्हणजे व्यास, हा AB व्यास असेल तर AB म्हणजेच A आणि B ह्या अंतबिंदूतून तुम्हाला अशा स्पर्शिका काढता आल्या पाहिजेत. समजलं. तर त्या
याचा गुणधर्म जो आहे त्या गुणधर्माचा वापर करून करायचा, किंवा इथं कोणत्या प्रकारे करायचं, यामध्ये कोणत्या प्रकारे करायचं, पहिल्यामध्ये कोणत्या प्रकारे करायचं, हे आपण आज शिकायचं आहे. तर पहिला भाग बघूया. यामध्ये बाह्य स्थित बिंदूतून स्पर्शिका काढणे. नंबर 1, वर्तुळाच्या बाह्य स्थित बिंदूतून स्पर्शिका काढणे. उदाहरण दिलेलं आहे. 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला वर्तुळ मध्यापासून 13 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा, लांबी मोजा व पडताळा. 3 मार्काचं उदाहरण असते पहा. मग काय काय दिलेलं आहे या ठिकाणी? त्रिज्या म्हणजे आर दिलेला आहे पहा. आर बरोबर 5 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि दुसरं दिलेलं आहे वर्तुळ मध्यापासूनचं अंतर. हे अंतराला डिस्टन्स डी म्हणतात. डी बरोबर 13 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. आणि स्पर्शिका काढा, लांबी मोजा. टँजंटला स्पर्शिका टी, तर हे काढा म्हटलेलं आहे. काही वेळेला परिघापासून म्हटलं असेल तर डी घेताना दिलेलं अंतर अधिक त्रिज्या करायचं असतं आणि नंतर तुम्ही त्या अंतरावरून स्पर्शिका काढायचं असते. तर पहिली गोष्ट, तुम्ही या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. किती त्रिज्या सांगा घ्या? 5 सेंटीमीटर. म्हणून तुम्ही पट्टीच्या साह्यानं 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. मी 5 सेंटीमीटर अंतर घेतो इथं. तर या त्रिज्येचं वर्तुळ काढलं पाहिजे. इथं आर बरोबर 5 सेंटीमीटर बरोबर आहे. हा बिंदू घेतला मी इथं आणि हा ओ मध्य कल्पून तुम्ही त्या त्रिज्येचं वर्तुळ काढणार. इथं 5 सेंटीमीटर त्रिज्येचं ओ मध्य वर्तुळ आपण काढलं बघा. आर बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजे 1 काढलं. त्याच्यानंतर काय करायचं? दिलेलं अंतर जे आहे ते अंतर घ्यायचं. कुणापासून? वर्तुळ मध्यापासून. म्हणजे इथून तुम्ही मोजायचं अंतर 10 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर पहा. 13 सेंटीमीटर अंतरावर तुम्ही केलं पाहिजेत. इथून पासून एका बाजूला कोणत्या एका साईडला 13 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचं. मी 1 पासून सुरुवात केलेली आहे. 1 ते 14, 14तून इकडं 1 वजा म्हटलं असेल 13 सेंटीमीटर हे दिलेलं अंतर असणं. समजलं? ही रचना आहे. रचनेमध्ये मापं दिलेलीच घेतली पाहिजे. अंदाज मापं चालत नाहीत. समजलं का? म्हणून हा बिंदू घेतला बाह्य बिंदू. बाह्य बिंदू हा पी बिंदू घेतला. तर या बिंदूतून ह्या वर्तुळाला स्पर्शिका काढली पाहिजेत. म्हणून सुरुवातीला वर्तुळ मध्य आणि तो बाह्य बिंदू सांधणारी रेषा करायचं. इथं असं वर्तुळ मध्य आणि बाह्य बिंदू सांधणारी रेषा किती सेंटीमीटर अंतरावर आहे? 13 सेंटीमीटर. वर्तुळ मध्यापासून 13 सेंटीमीटर. समजलं का? हे डी अंतर घेतलं आपण. आता या अंतरापासून या बिंदूतून ह्या वर्तुळाला बाह्य बिंदू आहे. बाह्य बिंदूतून तुम्हाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात. एक या बाजूला स्पर्श करून जाणारी रेषा आणि इकडून या बाजूला स्पर्श करून जाणारी रेषा काढता येते. मग ते कसं काढायचं बघा. तर सुरुवातीला ह्याचा मध्य निश्चित करायचा. म्हणजे लंब दुभाजक काढायचा. लंब दुभाजक कसं काढायचं? तर दिलेल्या रेषा जर तुम्ही निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्या घेऊन दोन्ही बाजूला तुम्ही चाप काढला, रेषेचे अंतबिंदू घेऊन हे अंदाजे घ्यायचं. अंदाजे निम्म. निम्म्यापेक्षा जास्त कितीही चालतं, निम्म चालत नाही. निम्म्यापेक्षा कमी चालत नाही, निम्म्यापेक्षा जास्त घ्यावं लागतं. तर निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्या घेतला. ओ हा अंतबिंदू, पी अंतबिंदू. एका बिंदूमध्ये तुम्ही कल्पायचं आणि या बाजूला असा चाप काढायचा आणि हा चाप अंदाजे मध्यावर येईल असं करायचं. पहा, इकडं असं चाप करून उपयोग नाही. समजलं का? तो मध्यावर चाप आला पाहिजे. तसंच या साईडला तुम्ही असा इकडे एक चाप काढायचा असा. समजलं? इथं ठेवून आपण दोन्ही बाजूला हे 2 चाप काढले असे. नंतर पी मध्ये घ्यायचं आणि इथं ठेवून पुन्हा त्या चापांना छेदणारे दुसरे चाप असं एकदाच हे करायचं. समजा छेदत नसेल पुन्हा या ठिकाणी ठेवायचं आणि तोच चाप असा वाढवायचा असा. समजलं? आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा. आता चापाचे हे छेदनबिंदू जे आहेत ती सांधणारी रेषा तुम्ही तुटकने काढायची. अखंडने काढू नका, तुटकने करा, सांधा. किंवा फक्त तुम्ही इथं असं केलं तरी चालतंय. हे एवढं केलं तरी हे बस आहे पाया ठिकाणी.
समजलं? किंवा पुन्हा हे असं तुटकपणे असं तुम्ही सांधला तरी चालतंय, किंवा फक्त रेषा ज्या ठिकाणी छेदते तो बिंदू घेतला तरी चालतंय. या बिंदूचं नाव मिड पॉईंट म्हणून आपण याला यम घेतलं. समजलं का? या ठिकाणी म्हणजेच यम घेतला म्हणजेच ह्या रेषेचा मध्यबिंदू निश्चित केला. त्यानंतर पुढं पहा एकदम सिंपल आहे. त्यानंतर काय करायचं पहा, कंपास घ्यायचं, कंपासचं एक टोक यम मध्ये निश्चित करायचं ठेवायचं आणि नंतर दुसरं टोक तुम्ही पी पर्यंत घ्या किंवा ओ पर्यंत घ्या, कारण हा याचा मध्यबिंदू आहे. त्यामुळे अंतर तुम्ही एम पी घ्या किंवा ओ एम घ्या, इतकं त्रिज्या घ्यायची आणि त्या त्रिज्येनं बघायचं दोन्हीमधून जातंय का नाही, तो चाप जे आहेत का नाही दोन्ही बिंदू जातात तुम्ही बघायचं आणि त्या त्रिज्येनं तुम्ही असं अखंड वर्तुळ काढा किंवा तुटक वर्तुळ काढा तरी चालतंय. असं या ठिकाणी इथं या प्रकारे असं हे वर्तुळ काढायचं. समजलं की तुटक काढायचं किंवा फक्त इथं आणि इथं तुम्ही पॉईंट केला तरी पण चालतोय. कुठला पॉईंट सांगूया, इथं एक असा चाप काढायचा आणि इकडे एक चाप काढायचा, असा हे दोनच पॉईंट केला तरी चालतंय, परंतु शक्यतो पूर्ण वर्तुळ काढा. आता पहा तुम्हाला हे दोन छेदनबिंदू मिळालेले आहेत, एक इथं आहे हा दुसरा आहे. असं याला एक नाव देऊया ए, याला नाव देऊया बी. तर हे बिंदू काय आहेत, यांचे पर्शबिंदू आहेत. पर्शिकेचे पर्शबिंदू वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत, परंतु हा पर्शिकेचा का समजा, ह्या ए पी पर्शिकेचा पर्शबिंदू आणि बी पी पर्शिकेचा समजा पर्शबिंदू. म्हणून तुम्ही इथं ए पी आणि बी पी सांधायचं. या साईडला असं ए पी सांधा, इकडं अधिक वाढवला तरी पण चालतं, दुसऱ्या साईडला असं बी पी सांधा. असं या प्रकारे तुम्ही इथं सांधून घ्यायचं. इथं असं समजलं का? सांधल्यानंतर शिल्लक पुढची रेषा जी असते ती वाढवलं तर स्पर्श करून पुढे गेली पाहिजे, तर छेदायची नाही, स्पर्श करून गेली पाहिजे. समजलं का? तर अशा प्रकारे ए पी आणि बी पी ह्या दोन पर्शिका होतात. ए पी दुसरी बी पी ह्या दोन पर्शिका होतात. यांची लांबी मोजायची तुम्ही, म्हणजे पट्टीच्या साह्यानं ए पी किती अंतर आहे बघायचं. इथं अंतरमध्ये तर 13 आलं बघा, 13 नाही सॉरी 12 अंतर आहे. 13तून 1 वजा इथं 12 आणि या बाजूला पुन्हा शोधायचं इकडं हे अंतर किती आहे. हे पण या ठिकाणी तितकंच आहे, कारण पर्शिका समान लांबीच्या असतात. समजलं? तर लांबी मोजा, पर्शिकेची लांबी मोजली तुम्ही. ए पी बरोबर बी पी असं म्हटलं तरी बरोबर. ए पी बरोबर बी पी बरोबर 12 सेंटीमीटर हे असं म्हटलं तरी पण चालतंय, किंवा वेगवेगळं तरी चालतंय. हे असं पर्शिकेची लांबी. समजलं? दुसरं पहा, पर्शिका काढली, दुसरी पहा, लांबी मोजला, लांबी मोजला, पडताळा म्हणतात. मग पडताळा म्हणजेच काय, तुम्ही केलेलं उत्तर आहे की नाही बरोबर आहे की नाही ते पडताळा. मग कशानं पडताळायचं, गणितानं पडताळायचं. मग गणित कोणतं वापरायचं तुम्हाला माहिती आहे. पर्शिकेचा पर्शबिंदून वर्तुळमध्ये जर तुम्ही सांधला असाल, या ठिकाणी असं जर सांधला असाल तर ही त्रिज्या होते. ही काय होतं सांगा, त्रिज्या. त्रिज्येला रेडियस आर म्हणतात, पर्शिकेला टँजंट ही पर्शिका, पर्शिकेला टँजंट टी म्हणतात आणि अंतर हे अंतर जे आहे अंतराला या ठिकाणी डी म्हणतात. पहा समजलं? तर गुणधर्म कोणता, त्रिज्या आणि पर्शिका परस्पराला लंबरूप असते, हा गुणधर्म आहे. त्यामुळे हा जो त्रिकोण आहे इतका, हा काटकोन त्रिकोण होतोय. समजलं? आणि हा काटकोन त्रिकोण झाला असेल, हा काटकोन बिंदू 90 अंशाच्या, त्याच्या समोरील बिंदू म्हणजे काय सांगितलं, हा कर्ण असणार. आणि पायथागोरस सिद्धांतानुसार ह्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतोय. समजलं का? म्हणजे ते काय होतं सांगा, इथं त्रिकोण AOP मध्ये कोण ए बरोबर 90 अंश, म्हणून इथं OPचा वर्ग बरोबर OPचा वर्ग बरोबर OAचा वर्ग अधिक APचा वर्ग, तुम्हाला हे मिळतंय. आता सांकेतिक चिन्ह लिहूया. OP म्हणजे अंतर आणि अंतराचा वर्ग म्हणजे Dचा वर्ग. Dचा वर्ग बरोबर OA म्हणजे त्रिज्या
आरचा वर्ग आणि AP म्हणजे स्पर्शिका Tचा वर्ग. तुम्हाला हा स्पर्शिका, त्रिज्या आणि अंतर यातील संबंध दर्शवणारं सूत्र मिळतंय. मग तुम्हाला काय काढायचं आहे? स्पर्शिकेची लांबी. स्पर्शिका म्हणजे टँजंट, म्हणून तुम्हाला इथं Tचा वर्ग बरोबर हा करता हे इकडे येणार Dचा वर्ग वजा Rचा वर्ग असं मिळतं. पहा समजलं? तुम्हाला Dचा टँजंट Tचा वर्ग नको, फक्त T पाहिजेत. म्हणून याच्यावरून तुम्ही सूत्र कोणतं वापरायचं? तर स्पर्शिकेची लांबी असं फक्त डायरेक्ट हे वापरायचं. तुम्ही गणित काय करायचं नाही. स्पर्शिकेची लांबी T बरोबर T म्हणजे टँजंट बरोबर वर्गमूळ चिन्हाखाली Dचा वर्ग वजा Rचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हाखाली D म्हणजे अंतर किती आहे? 13. 13चा वर्ग वजा त्रिज्या किती आहे? 5. 5चा वर्ग 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25, वजाबाकी केला असेल 169 मधून 25 144 आणि याचं वर्गमूळ काढला असाल इथं 12 सेंटीमीटर. समजलं का? इथं याला म्हणतात हिशेबाने किंवा गणिताने. गणिताने तपासा म्हणजे तुम्ही हे केलं पाहिजे जर विचारलं असेल तर. आणि विचारलं नसेल स्पर्शिका काढा, लांबी मोजा म्हटलं असेल तर तुम्हाला एवढंच करावं लागतं. याला म्हणतात दिलेल्या वर्तुळाला वर्तुळ मध्यापासून दिलेल्या अंतरावरील बिंदूतून काय काढणे? स्पर्शिका काढणे. समजलं? तर या प्रकारे हे करायचं. काही वेळा काय करतात पहा याच्यामध्ये, समजलं का नाही? सिंपल आहे. प्रथम आपण काय काढलं? दिलेलं वर्तुळ काढलं. दुसरी पायरी काय केली? वर्तुळ मध्यापासून दिलेल्या अंतरावरती P बिंदू घेतला. समजलं? नंतर हे सांधलं आपण म्हणजे OP सांधलं. नंतर कंपासच्या सहाय्यानं OPचा मध्य निश्चित केला. पट्टी न करायचं नाही. हा मध्यबिंदू जो आहे ही रचना दिसली पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीने याचा मध्य घेतला समजलं पाहिजे. तुम्ही मध्य निश्चित केला. नंतर मध्य कल्पवून ह्या OPच्या निम्म्या त्रिज्येनं म्हणजे MP किंवा OM त्रिज्येनं M मध्ये कल्पवून वर्तुळाला A आणि B मध्ये छेदणारं हे वर्तुळ काढलं. समजलं का नाही? आणि हे वर्तुळ ज्या बिंदूमध्ये छेदतंय तो त्यांचे स्पर्शबिंदू असतात. म्हणून AP आणि BP सांधली. AP आणि BP ह्या P बिंदूपासूनच्या काय असणार? स्पर्शिका असणार. त्यांची लांबी मोजली समान असते म्हणून AP बरोबर BP बरोबर 12 सेंटीमीटर. हे 3 मार्काला तुम्हाला विचारतात. पहा आता नंबर 2 बघूया. तर आता बघूया आपण 2 नंबरचा भाग बघूया. याच्यातील दुसऱ्या प्रकारचं उदाहरण. त्रिज्येतील किंवा स्पर्शिकेतील कोन दिला असता समजलं स्पर्शिका काढणे. आणि यावरचं उदाहरण घेतलं आपण 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला 70 अंशाचा कोन करणाऱ्या स्पर्शिका काढा. समजलं? त्रिज्या आणि फक्त स्पर्शिकेतील कोन दिलेला आहे किंवा त्रिज्या आणि त्रिज्येतील कोन दिलेला असतो. मी दोनापैकी एक घेतलेला आहे. समजलं? मी सेकंडचा इथं उपयोग केलेला आहे. हे दिला असता. समजलं का? म्हणजे काय दिलं पहा. असा एक वर्तुळ आहे. हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला स्पर्शिका काढा म्हटलं असं. समजलं? कशा स्पर्शिका? याच्यातील कोन काय असला पाहिजेत 70 अंशाचा. हे अंतर तुम्हाला दिलेलं नाही. अंतर दिलेलं नाही. समजलं? अंतर न देता फक्त दिलेल्या मापाचा कोन करणाऱ्या तुम्हाला स्पर्शिका काढता आल्या पाहिजेत. मग तुम्हाला माहीत आहे हा स्पर्शबिंदू जर तुम्ही सांधला असाल ही त्रिज्या होते, ही त्रिज्या होते आणि त्रिज्येतील कोन होतं पहा. आणि गुणधर्म तुम्हाला माहीत आहे. ह्या 2 कोनांचा गुणधर्म माहीत आहे. तर हा कोन दिला असेल याच्यावरून हा कोन काढता येतोय किंवा हा कोन दिला असेल तर याच्यावरून हा कोन काढता येतोय. का? तर हा चौकोन आहे आणि चौकोनामध्ये हा कोन 90, हा कोन 90 म्हणजे दोघांची बेरीज 180 म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार? 180 असणार. जर 2 कोनांची बेरीज 180 असेल तर त्यांना एकमेकाचे पूरक कोन असे म्हणतात. समजलं का? म्हणजेच स्पर्शिकेतील कोन आणि त्रिज्येतील कोन हे एकमेकाचे काय असतात? पूरक कोन असतात. या गुणधर्माचा उपयोग करायचा. समजलं? आणि त्यावरून त्रिज्येतील कोन काढला पाहिजे.
त्रिज्येतील कोन काढल्याशिवाय तुम्हाला आकृती काढता येत नाही. म्हणून तुम्ही इथं गुणधर्म लिहून घ्यायला पाहिजेत. कोणता गुणधर्म आहे सांग घ्या. गुणधर्म तर त्रिज्येतील कोन व स्पर्शिकेतील कोन परस्पराचे किंवा एकमेकाचे पूरक असतात. हा गुणधर्म आहे. समजलं का नाही. म्हणून यावरून तुम्ही इथं हे गणित दिल्यानंतर काय दिले तुम्हाला, स्पर्शिकेतील कोन दिलेला आहे. म्हणून त्रिज्येतील कोन हे मानलं पाहिजे, केलं पाहिजे. याला अर्धा मार्क असतो, लक्षात ठेवा. त्रिज्येतील कोन बरोबर 180 अंश वजा स्पर्शिकेतील कोन, किंवा डायरेक्ट मांडला तरी पण चालतंय. 180 अंश वजा स्पर्शिकेतील कोन 70 अंश बरोबर किती आलं सांग घ्या, 110 अंश. समजलं. याला तुमचा हाफ मार्क असणार. पहा आता काय करायचं, तुम्ही दिलेल्या मापाचं वर्तुळ काढायचं. म्हणजे कोणतं वर्तुळ सांगा घ्या. या ठिकाणी इथं मी करतो. तर वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. मग ते मी घेणार 3.5. इथं 1 2 3 मोठे घेतो मी इथं 3.5. तर या प्रकारे मी इथं ही त्रिज्या घेतली. 3.5 सेंटीमीटर त्रिज्या घेतली. समजलं. ही त्रिज्या घेतली आणि नंतर या त्रिज्येचं मी वर्तुळ काढणार. पहा काय करायचं, मी या त्रिज्येचं वर्तुळ काढणार. इथं हे तुमचं 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं काय आहे, वर्तुळ आहे. त्रिज्या तर असं 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. इथं हे दिलेल्या त्रिज्येचं का होणार, वर्तुळ होणार. समजलं का. ओ मध्य वर्तुळ झालं. हे त्रिज्या किती, 3.5. आर बरोबर 3.5. नंतर काय करायचं बघा. तर कोणत्याही एका बाजूला एक त्रिज्या काढायची. इकडं कुठेही काढा, शक्यतो एका बाजूला ती त्रिज्या असली पाहिजेत. मी एक त्रिज्या घेतली. पहा एक त्रिज्या घेतली. ही ओ ए त्रिज्या घेतली. कुठेही घ्यायची ही. आणि दुसरी त्रिज्या घेत असताना त्या दोन्ही त्रिज्येतील कोन इतका असला पाहिजेत. किती मापाचा, 110 अंश मापाचा कोन असला पाहिजेत. म्हणून तुम्ही इथं कोन मापक ठेवायचा. असं इथं असं बरोबर कोन मापक ठेवा. या ठिकाणी 110 बघायचं, वरून फक्त बघायचं नाही. तर 110 कसं, कारण या ठिकाणी 0 पासून 180 अंश असं आहे आणि पुन्हा 0 ते 180 अंश असं आहे. मग आपलं कोन मापक या साईडला आहे, तेव्हा रेषेच्या बाजूकडून तुम्ही मोजलं पाहिजेत. म्हणजे 0 10 20 30 असं 80 90 100 आणि 110 हे असं. समजलं का. दुसरी त्रिज्या काढायची अशी. ओ ए आणि ओ बी त्रिज्या काढला. ओ ए आणि ओ बी
ह्या 2 त्रिज्या काढला. इथपर्यंत समजलं का बघा. त्यानंतर पुढं काय करायचं बघा. आता हे परिघावर झाले पहा. परिघावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, इथं याची उजळणी होते बघा या ठिकाणी, किंवा हे आपण शिकू शकतो या ठिकाणी. या बिंदूतून स्पर्शिका काढायचं, या बिंदूतून स्पर्शिका काढायचं. कसं करायचं बघा. तर जागा कमी असेल तर तुमच्या मनानं किती त्रिज्या घेऊ शकता. जागा खूप असेल तर हीच त्रिज्या घेऊ शकता. असे मी कमी त्रिज्या करणार पहा. असं कमी त्रिज्या घेणार आणि त्या त्रिज्येनं इथं ठेवून तुम्ही या त्रिज्येला छेदून जाणारा असं किंवा तिथून सुरुवात होणारा एक अर्ध चाप किंवा अर्धवर्तुळ काढायचं. असं समजलं. योग्य त्रिज्या घ्यायची आणि त्या त्रिज्येनं आपण अशा प्रकारे हे काय समजा एक वर्तुळ काढायचं. हे या त्रिज्येला या ठिकाणी पी मध्ये छेदतं. इथं त्रिज्या आता बदलायचं नाही. जी त्रिज्या घेता का हे अर्धा चाप काढण्यासाठी ती त्रिज्या बदलायचं नाही. ह्या पी बिंदूमध्ये ठेवायचं आणि त्याच त्रिज्येनं इथं असा चाप काढायचा क्यू मध्ये छेदणारा. पुन्हा क्यू मध्ये ठेवायचं आणि पुन्हा त्याच चापाला पुढं इथं एक चाप काढायचा. हा आर मध्ये झाला पास. समजलं. आणि त्याच्यानंतर क्यू आणि आर मध्ये कल्पून एकमेकाला असं पुढं छेदणारे चाप काढायचे. समजलं. या ठिकाणी टी वगैरे घेतला असेल असं समजली कृती. तर तीच कृती इकडं करायचं बघा. शक्यतो या साईडला, कारण स्पर्शिका अशी येणार आहे, इकडं तुमचे चाप येता कामा नये. काढला तरी चालतात, परंतु ते काढल्यानंतर ते एकमेकामध्ये छेदतात, त्यामुळे आकृती बरोबर दिसत नाही. तेव्हा बाहेरच्या बाजूला चाप काढायचे. असं म्हणून मी इथं ए मध्ये ठेवणार आणि तीच कृती या साईडला करणार. त्याच त्रिज्येचं काढलं पाहिजे असं काय अट नाही. हां समजलं. हे असं पुन्हा इथं ठेवलं. असं इथं या बिंदूमध्ये इथं असं घेतलं, इथं घेतलं पुन्हा या ठिकाणी इथं असं ह्या 2 बिंदूमध्ये छेदलेलं आहे. समजा या ठिकाणी इथं एक्स घेतला, इथं वाय घेतला, इथं झेड असं पहा. पुन्हा ह्या वाय आणि झेड बिंदूमध्ये कल्पून एकमेकाला छेदणारे असे चाप काढायचे. इथं वाय आणि झेडमध्ये कल्पून इथं पहा हे असे. समजलं. हा एक बिंदू आहे या ठिकाणी. हा यस घेतला असेल इथं असं. पुढं काय करायचं बघा. या ठिकाणी हा याचा छेदन बिंदू, हा म्हणजे त्रिज्येचा अंतबिंदू, हा बिंदू आणि हे दोन्ही सांधायचं बघा. ही स्पर्शिका होते. इकडं ही अशी स्पर्शिका होते इकडं असं. आणि पुन्हा हे आणि हे सांधायचं. इकडं यस आणि ए इकडं सांधायचं. बरोबर ती स्पर्शिका झाली पाहिजे. हे असं सांधायचं. थोडंसं वरती आलेलं आहे. बरोबर काढल्यानंतर हे असं येणार पहा. इकडं असं. समजलं. स्पर्शिका एक म्हणे छेदल्या का नाही, म्हणून हे असं पुढं वाढवायचं. असं ही पुढं अशी वाढवायची, इकडं अशी, पुन्हा इकडं अशी थोडी वाढवायची आणि नंतर ही त्या रेषेला छेदेपर्यंत पुन्हा इकडं अशी वाढवायची. आणि हा तुमचा बाहेरचा बिंदू जो आहे, या ठिकाणी कोणतंही नाव द्या. या ठिकाणी सी किंवा पी असं नाव द्या. इथं पी दिलेलं म्हणजे पी द्यायचं नाही. हा जो कोण जो होतोय हा आपण मोजलेला नाही. मग हा जो कोण जो आहे का, आणि हा जर मोजला असाल तुम्हाला या ठिकाणी किती माप आहे सांग घ्या. 70 अंशाचा कोण होणाऱ्या इथं स्पर्शिका होतात पास. असं घेतला असाल बरोबर हा कोण या ठिकाणी तुमचा 70 अंश होऊ शकतो. या ठिकाणी इथं 110 आणि इथं काय सांगायचं 70 अंश. समजलं. तर अशा प्रकारे काय सांगा स्पर्शिकेतील कोण दिला असता तुम्ही इथं हे गणित केलं पाहिजे. त्रिज्येतील कोण करणारा कोण काढला पाहिजे. आणि जर त्रिज्येतील कोण काढला असेल तर हे गणित करावं लागत नाही. डायरेक्ट तुम्ही हे करायचं. असं समजलं का. म्हणजे आपण आज हे एक पाहिलेलं आहे आणि हे पाहिलेलं आहे पहा. त्यातील शेवटचा भाग जो आहे तो आहे तर जीवेच्या अंतबिंदूतून स्पर्शिका काढणे. हे कसं करायचं बघा. हे पण सिंपल आहे एकदम. कोणत्या पद्धतीने करायचं
जिवेच्या अंतबिंदूतून स्पर्शिका काढणे. पहा कोणत्या पद्धती होते. हे नंबर 3, जिवेच्या अंतबिंदूतून स्पर्शिका काढणे. उदाहरण घेऊया आपण. आर बरोबर 3.5 सेंटीमीटर आणि जीवा बरोबर या ठिकाणी इथं एक 6 किंवा 8 सेंटीमीटर आपण जीवा घेऊया. 7 होत नाही जीवा, इथं 6 सेंटीमीटर जीवा घेऊया. आणि या वर्तुळाला आपण काय करायचं समजा, स्पर्शिका काढली पाहिजे. या ठिकाणी तीच कृती आहे. प्रथम तुम्ही दिलेल्या मापाचं वर्तुळ काढलं पाहिजे. तीन सेंटीमीटर घेऊया आपण. 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला 1 2 3 इथं त्रिज्या घेऊया 3 सेंटीमीटर. पहिली गोष्ट, तुम्ही दिलेल्या मापाची त्रिज्या घ्यायची आणि त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. मी इथं 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलंय. ओ मध्ये असणारं आणि आर बरोबर 3.0 सेंटीमीटर मापाचं वर्तुळ काढलंय. पुढं काय करायचं पहा. आता जिवेची लांबी किती दिलेली आहे, 6 सेंटीमीटर. म्हणून मी कंपासमध्ये 6 अंतर घेणार. 1 2 3 4 5 6 3 3 6 नको, इथं 4 सेंटीमीटर घेतो मी. 4 सेंटीमीटर लांबीची जीवा. 1 3 4 सेंटीमीटर लांबीची जीवा घेणार पहा. तर हे जिवेचं अंतर घ्यायचं कंपासमध्ये या ठिकाणी. आणि त्यानंतर पहा, तुम्ही कुठे एक बिंदू घ्यायचा, कोणत्या शक्यतो खालील साईडला घ्या. आणि या त्रिज्येचं मापाचं तुम्ही काय समजायचं, कुठे बिंदू घ्यायचा असं. आणि तुम्ही या मापाचं काय करा समजा, असा एक चाप काढायचा आहे तसं. हा ए बिंदू झाला आणि हा बी बिंदू झाला. पहा, ही दिलेल्या लांबीची काय होते, जीवा होते. दिलेल्या लांबीची जीवा. त्यानंतर काय करायचं बघा. जीवा दिली असेल, तुम्ही इथं त्रिज्या काढायची. इकडं ही त्रिज्या अशी काढायची आणि या बाजूला ही त्रिज्या घ्यायची असे. ओ ए आणि ओ बी इथं सांधायचं. आणि हे केल्यानंतर मगाशी जे आपण जे केलेलं आहे तेच पुन्हा रचना इथं तुम्ही करणार. म्हणजेच पुन्हा योग्य त्रिज्या घ्यायची, इथं ठेवायचं असं. योग्य त्रिज्येने इथं असा अर्ध चाप काढायचं. हा छेदनबिंदू आहे, इथं चाप काढायचं. पुन्हा इथं ठेवून त्याच्या पुढं चाप काढायचं. नंतर एकमेकांना छेदणारे हे चाप काढणे. ही एक कृती झाली पहा. तसंच या बाजूला पण तीच कृती करायची. इकडं अशी इथं ठेवून असा इकडं अर्ध चाप काढायचं. इथं ठेवून इथं एक हे असं चाप, पुन्हा इथं ठेवून पुढं चापना नावं द्या. आणि नंतर पुन्हा परस्परांना छेदणारे असे चाप काढायचे. समजलं का. आणि नंतर हा परिघावरचा बिंदू, हा छेदन बिंदू, सांधणारी रेषा ही अशी ही स्पर्शिका होते. हा छेदनबिंदू, परिघावरचा बिंदू, ही सांधणारी रेषा म्हणजे ही अशी इथं स्पर्शिका होते. स्पर्शिकेची लांबी काढा म्हटलं असेल तर तुम्ही ही रेषा परस्परांना छेदेपर्यंत काय करायचं, असं वाढवायचं. आणि वाढवल्यानंतर छेदनबिंदू बघायचा. हा तुमचा छेदनबिंदू पी. इथून पासून इथपर्यंतचं अंतर म्हणजे स्पर्शिकेची लांबी, किंवा हे अंतर म्हणजे स्पर्शिकेची लांबी. ही जीवा ही त्रिज्या काढली पण ही स्पर्शिका.
समजलं. तुम्हाला असं देखील विचारतात 3 मार्कासाठी, किंवा यामध्ये हे विचारतात किंवा हे विचारतात, हे आपण इथं पाहिलेलं आहोत. समजलं. तर अशा प्रकारे रचना जे प्रकरण जे आहे हे जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. यावरची उदाहरणं पहा. स्वाध्याय 6.1 आणि 6.2 यावरची उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करायची. पुढच्या वेळेला आपण याचे स्वाध्यायावरची काही विशिष्ट गणितं जी आहेत ती आपण सोडवायची आहेत. समजलं. तर इथं आपण आज थांबूया. थँक्यू.